नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते आहे. मी आज माझी मैत्रीण रेणुका हिच्याकडे आलेली आहे. तर तिच्या ह्या मोठ्या बहीण आहेत बरं का. नाव काय ताई तुमचं? माझं नाव शालिनी मुळे, शालिनी रामकृष्ण मुळे. बरं बरं. आणि कुठे राहता तुम्ही? आम्ही सिडकोला सिडकोला राहतात बरं का. आणि आज धोंड्याच्या महिन्याची समाप्ती आहे. तर त्या म्हणतात मी 2-3 महिन्यापासून धोंड्याचा महिना करते. म्हणजे इतकं त्यांनी 2-3 महिन्यामध्ये दान वगैरे केले. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया तुम्ही काय काय केलं 2-3 महिन्यापासून. 2-3 महिन्यापासून प्रश्नाचे उत्तर वाटी केल्या 33 नमुन्याच्या. बरोबर, 33 नमुन्याच्या वाती केल्या. आणि मग त्या काय केल्या? कोणाला दिल्या? देवाला दिल्या. 151 बायकाला दिल्या. अरे बापरे, बघा त्यांचा स्टॅमिना. 33 प्रकारच्या वाती करून 151 बायकांना त्यांनी दिल्या. आणि दिवे दिले त्याच्यासोबत. दिवे वातीसोबतच दिवे दिले. वातीसोबत दिवे दिले. बरं, अजून? आणि मग नंतर मी अधिकाच्या महिन्यात प्लेटा आणल्या आणि ब्लाउज पीस, खडी साखरेचे पाकिट केले आणि ते दिले. हे सगळं कोण करत होतं? तुम्ही मी स्वतः? एकटी केली. पाकिट पण तुम्हीच करत होता? मी एकटीच केली. आणि ते किती जणीने दिले तुम्ही ते? माझे झाले 330 जणीला. म्हणजे 33च्या ऐवजी 330 एवढे दिले त्यांनी बरं का सगळ्यांना. बरं बरं. आणि केव्हा करत होता तुम्ही ताई? मी सकाळी उठलं की सगळे जिकडल्या तिकडे गेले की माझं कामच ते होतं. पाकिट घ्यायचे, खाली करायचे, उचकायचं, पुन्हा ठेवायचं. अगं किती छान ना. आणि महत्वाचं म्हणजे जावायला वाण केव्हा केलं तुम्ही? मला जावायच नाही. अरे जावायला पण एवढं वाण केलं तुम्ही? मला एकच मुलगा आहे आणि 2 नातू आहे. बरोबर. मी देवाला रोज नैवेद्य दाखवेला वेगवेगळे. 3 दिवस वेगवेगळे नैवेद्य करून देवाला दाखवले बरं का. ते वेगवेगळे दिवे, वेगवेगळे वाती, वेगवेगळे नैवेद्य. बरोबर असं दाखवलं. आणि जावायला वाण म्हणून आता कोणाला दिले मग तुम्ही वाण? आणखी पुष्कळ जावाई झाले. म्हणजे मानलेले जावाई सगळे बरं का. खूप मानले जावाई. मग त्यांना काय द्यायचं? कपडे द्यायचे का? नाही, सगळ्यांना सरसकट 500-500 रुपये दिले. बापरे. नातू, मुलं, बायको. पण एवढं ताई तुम्हाला मी सहज विचारते, तुमचे मालक एवढे पैसे दिले का मग त्यांनी? माझ्या मालकानं काही जाण्याच्या वेळेस काही म्हणलेले. माझ्या आणि कधीही त्यांचे मालक म्हणत की तुम्ही करू नका म्हणून? कधी म्हणत नाही. मालक म्हणत नाही, सुनबाई म्हणत नाही, मुलगा म्हणाली. आजकाल म्हणतात ना, बायका गृहिणी घरात कामं करतात. आम्ही सुद्धा घरात कामं करतो पण आम्हाला काही पगार मिळत नाही. पण तुम्हाला खऱ्या अर्थाने एवढा पगार मिळतो? पगार नाही, मी मागून घेतला. मला दानाला पाहिजे. किती छान, किती छान. बापरे. किती हौस आहे. वय काय ताई तुमचं? माझं 75 वय आहे बघा. आणि उत्साह दांडगा आहे बरं का. मला विचारायचं तुम्ही कुठे राहता, काय करता? मला त्या एवढ्या उत्साह म्हणून मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठे राहता, काय करता. त्यांचा उत्साह बघूनच मला खूप आनंद वाटला बरं का. झालं मग आता संपला सगळा थकवा गेला का? अजून नाही गेला. मग अजून काय करणार? अजून 33 पाकिट राहिलेत माझे. मग आता ते कोणाला द्यायचे? महिना संपल्यावर भेटतील त्यांना. म्हणजे अजूनही तुमचा महिनाभर चालूच राहणार? महिनाभर नाही. मी ज्यांच्याकडे गेले त्यांच्या गल्लीतल्या बायका आल्या की त्यांना द्यायचं. बरं बरं बरं. सगळ्यांना द्यायचं. म्हणजे मनाचं समाधान होईपर्यंत त्यांनी ते वाण दिलं. बरं, याचं तुम्हाला हे काय मिळालं? फळ काय मिळालं? म्हणजे खूप पुण्य मिळावं म्हणून केलं का? नाही, समाधान. समाधान, आत्मिक समाधान आणि आनंद. आता आजपासून आता काही नाही करायचं. आता मला कळमना चाललं. काय करायचं? म्हणजे बघा, त्यांनी धोंड्याच्या महिन्यामध्ये दानासाठी एवढं प्रयत्न केले, पाकिटं केले, ओट्या बदल्या सगळं केलं. आणि आता त्यांना करमणार नाही उद्यापासून. इतके दिवस 3 महिन्यापासून त्या. मला त्याचा जास्त वाईट वाटते की आता पुढे महिना येईपर्यंत थांबायचं. नाही, मला अधिक मास आहे, महालक्ष्मीच्या वाती मी स्वतः करते. नेहमी वाती करता? वाती करून दिसता का? मी करतो. देतात फक्त दान. मैत्रिणीनो, या दिवसामध्ये दानाला किती महत्व आहे बघा. आणि त्या निस्वार्थ बुद्धीने दान करतात. पैसे घेत नाही. 12 महिने वाती करतात ते. आणि जे भेटतील त्याला भेट म्हणून असं वाती देतात. खरोखर किती कौतुक असतं. मी पोचीचे वस्ते शिवते, देवाचे वस्ते शिवते. बापरे. आणि शिवून देतात त्या. कोणाच्याकडून अपेक्षा करते पैसे, फक्त मानसिक समाधान. खरोखर अशा मैत्रीण मिळणं या काळामध्ये म्हणजे आश्चर्य वाटलं मला. आणि मला तुमची ओळख झाली म्हणून खूप आनंद झाला बरं का. तुम्ही माझ्या घरी अवश्य या. मी काही महिन्यावर इतकं दान केलं नाही, पण मी तुमची अवश्य ओटी भरण्यासाठी नक्की या. नक्की या माझ्या घरी. भेटूया आपण परत. मैत्रिणीनो, हा ताईंचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि जमल्यास
खूप आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. 33 नमुने येते. बंद कर.